नेमकं जेव्हा 14 एप्रिल येते त्याच्या 15 दिवसापूर्वी हे लोक काहीतरी नियोजित करून जाणीवपूर्वक हे रस्ते खणून ठेवतात। 1 महिना आधी परवानगीचे सगळे पत्र बनवून आम्ही वॉर्ड ऑफिसरांना संबंधित प्रकरणात जर तो रथ एखादा खड्ड्यामध्ये अडकला किंवा काय झालं काहीतरी रस्ता खणून ठेवणार, कुठेतरी माती म्हणजे ओली माती टाकलेली आहे, जेणेकरून आता सेम त्रास होत आहे। त्याचा अर्थ आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी ह्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून किंवा जय भीम। मी प्रतीक जाधव, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचा अध्यक्ष। दरवर्षीप्रमाणे आपली ऐरोली नगरातून सर्वात मोठी भीम जयंतीची मिरवणूक निघत असते। ही सेक्टर 1 पासून ते आपलं सेक्टर 15 स्मारकापर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत निघत असते। गेले अनेक वर्ष हे काम सुरळीत चालू आहे, पण गेले 3 वर्षांपासून दरवर्षी सिवरेज म्हणजे महानगरपालिकेचे जे सिवरेज डिपार्टमेंट आहे ह्याच्यामार्फत आपल्याला त्रास होत आहे। कुठेतरी रस्ता खणून ठेवणार, कुठेतरी माती खाली बसून जाणार, कुठेतरी पाईपलाईन फुटणार। हे 3रं वर्ष आहे। म्हणून यावर्षी आपण एक उपाययोजना केली की 1 महिना आधी परवानगीचे सगळे पत्र बनवून आम्ही वॉर्ड ऑफिसरांना संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांना ह्याची कल्पना दिलेली की यावर्षी असा त्रास होऊ नये, म्हणून तुम्ही ह्याच्यात हस्तक्षेप करावा आणि ह्याच्यात लक्ष द्यावं। एवढं करून सुद्धा आज दिनांक 12 एप्रिल आहे आणि हे जे तुम्ही खाली बघताय हा जो रस्ता आहे, इथे सिवरेजच्या एका कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे। त्यांनी त्याची पाईपलाईन टाकलेली आहे, परंतु पाईपलाईन टाकल्यानंतर त्याच्यावर जी माती भरायची असते ती त्याने जुनीच म्हणजे ओली माती टाकलेली आहे, जेणेकरून आता कोणतीही गाडी त्याच्यावर गेली की ती खाली जाते, म्हणजे ती गाडी परत वरती येऊ शकत नाही। आणि अशातच आता मिरवणुकीमध्ये आपले 3 रथ असतात, त्याच्यामधले बाबासाहेब आंबेडकरांची एक मूर्ती असते खूप मोठी। अशा प्रकरणात जर तो रथ एखादा खड्ड्यामध्ये अडकला किंवा काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? तरी माझी अशी मागणी आहे की हे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा अधिकारी जरी असतील, ज्यांना माहिती होतं हे काम होणार आहे, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढच्या वर्षी आम्हाला याचा त्रास होणार नाही। तर किती वर्षापासून तुमच्यासोबत असं होतं? हे सातत्याने 3रं वर्ष आहे। पहिलं वर्ष आपण माफ करून दिलेलं की दुसऱ्या वर्षी यांना मोका देऊ। दुसऱ्या वर्षी देखील झालं तेव्हा आपल्याला AMC वाले जे असतात, ज्यांचं ॲन्युअल काम असतं डांबरीकरणाचं, त्यांनी आपल्याला मदत केली। यावर्षी सुद्धा ते हजर आहेत, पण तरी देखील हे वारंवार होत असेल तर ह्याला काहीतरी आपल्याला मार्ग पाहिजे, काहीतरी उपाय पाहिजे त्याच्यावर। आम्हाला सुद्धा आता भासायला लागलाय, कारण शेवटी 3रं वर्ष सेम त्रास होत आहे। याचा अर्थ आम्हाला असा वाटतोय की नेमकं जेव्हा 14 एप्रिल येते त्याच्या 15 दिवसापूर्वी हे लोक काहीतरी नियोजित करून जाणीवपूर्वक हे रस्ते खणून ठेवतात, असा आम्हाला संशय तर आहे। येणाऱ्या पुढचे किती काम पूर्ण नाही झालं तुमचे काय भूमिका राहील? येणाऱ्या दिवसात काम पूर्ण नाही झालं किंवा 14 एप्रिलच्या आधी काम पूर्ण नाही झालं तरी आमची मागणी अशी आहे की ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि पुढच्या वर्षी, या वर्षी तर आता काही करू शकत नाही, पुढच्या वर्षी सर्व अधिकाऱ्यांनी ह्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून मिरवणूक कशी पार पडेल किंवा त्याच्या 4-5 दिवसा आधीपासून सगळे रस्ते कसे क्लिअर राहतील ह्याची त्यांनी खात्री करून घेतली पाहिजे। मी जगदीश रामटेके, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था सेक्टर 20 ऐरोली यांचा या संघटनेचा सचिव आहे। सेक्टर 2 पासून तर ऐरोली नाका, सायनाथवाडी आणि सेक्टर 20 मधून हा मिरवणुकीचा मार्ग असल्यामुळे हा रस्ता प्रत्येक वर्षी काही ना काही प्रॉब्लेम काढून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो। माझी महानगरपालिका, पोलीस डिपार्टमेंट आणि या संबंधित जे काही अधिकारी असतील यांना विनंती आहे की आमचा हा रस्ता मिरवणुकीचा मार्ग सेक्टर 6 पर्यंत हा व्यवस्थित करून द्यावा, ही आपली या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास नम्र विनंती करतो। जय भीम।